म्युकोरमायकोसिसच्या केसेसमध्ये सध्या आता वाढ दिसून येत आहे आणि जिल्ह्यामध्ये साधारणतः कालपर्यंत असे जवळपास 10 केसेस निदर्शनास आलेले आहेत आणि जे कोविड पॉझिटिव्ह केसेस आल्यानंतर आणि ते बरा झाल्यानंतर म्युकोरमायकोसिसचे केसेस दिसून येत आहे. म्युकोरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे आणि त्यामध्ये जे रुग्ण डायबेटिक आहे, जो इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती एकदम कमी आहे किंवा ज्यांना दुर्धर आजार आहेत, अशा रुग्णांमध्ये हे दिसून येत आहे आणि याची लक्षणे साधारणतः एकदा त्याचे इन्फेक्शन झाल्यानंतर एक म्युकोसल मेम्ब्रेनमधून नेझल म्युकोसा मेम्ब्रेन जे आहेत त्याला इन्फेक्ट करतं आणि त्याचं एक रेडनेस आणि इन्फ्लामेशन त्या ठिकाणी दिसते आणि एक ब्लॅक कलर नेझल डिस्चार्ज दिसून येतो आणि त्याला जर वेळीच जर निदान केलं नाही तर त्याचं एक्सटेन्शन किंवा त्याचं ते गंभीर रूप धारण करू शकते. तर त्यांना लगेच त्यांची ती तपासणी करून घ्यावी, कारण यामध्ये जर त्याला वेळीच निदान केलं नाही तर त्याचं जे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त प्रमाणात होऊ शकतं. तर आता सद्यस्थितीत जे जिल्ह्यामध्ये आहेत काही केसेस संदर्भित होत आहे, जसे ENT सर्जन झाले, डेंटल सर्जन आहे आणि फिजिशियन आहे, यांच्यामार्फत केसेस संदर्भित होत आहे आणि रेडिओलॉजिस्ट जे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्या CT PNS म्हणा किंवा MRI म्हणा या इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून त्या केसेसचे निदान होत आहे. कोरोना आणि डायबिटीज हे रोग ज्या एका रुग्णाला असतात त्या लोकांमध्ये सध्या म्युकोरमायकोसिस नावाचा एक बुरशीचा रोग सुरू झालेला आहे भारतामध्ये. हा रोग प्रत्येक कोरोना पेशंटला होत नाही आहे किंवा प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटला सुद्धा होत नाही आहे, पण हा रोग त्या लोकांना होण्याची खूप जास्त भीती आहे ज्यांना कोरोना आणि डायबिटीस हे दोन्ही लोक सोबत आहेत. हा रोग आधी पण होता, कोरोनाच्या आधी पण होता. बुरशीचा एक हा रोग आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये फंगस म्हणूया किंवा साध्या मराठी भाषेमध्ये आपण ज्याला बुरशी म्हणतो. कोरोनाच्या आधीसुद्धा ज्या लोकांची इम्युनिटी खूप कमी राहायची, ज्यांना डायबिटीज खूप जास्ती प्रमाणात राहायचं, ज्यांना एड्स सारखे रोग राहायचे, त्यांना हा म्युकोरमायकोसिस कधीतरी व्हायचा. पण कोरोना आणि डायबिटीज या दोन गोष्टींमुळे आता मागच्या काही महिन्यांमध्ये हा म्युकोरमायकोसिस रोग अचानकच फोफावला आहे. इतका जास्ती की तो आता आटोक्यात येण्यासारखं वाटत नाही आहे. सध्या तरी खूप जास्ती त्याचं प्रमाण झालेलं आहे आपल्या जिल्ह्यातसुद्धा. हा ओळखायचा कसा म्हणजे कोरोना तपासणी झाल्यानंतर एक साधारण 15 ते 25 दिवसाच्या मध्ये पेशंटला एक तर गालामध्ये दुखायला लागतं किंवा वरच्या दातांमध्ये दुखायला लागतं. गालाचा हा भाग बधीरसारखा व्हायला लागतो, ज्याला आपण साध्या भाषेत सर्दी समजतो तसं सर्दीसारखं व्हायला लागतं. कधी कधी नाकामध्ये थोडंसं सर्दीसारखं शेंबूड किंवा रक्त निघणं सुरू होतं, डोळा थोडाफार दुखायला लागतो. तर अशा प्रकारची ही प्राथमिक लक्षणं या म्युकोरमायकोसिसमध्ये होतं. CT स्कॅनमध्ये थोडंसं जरी बुरशीचा प्रादुर्भाव, म्युकोरमायकोसिसचा प्रादुर्भाव झालेला असेल तर ते लगेच लक्षात येऊन एकदम कमी रोग असतानाच त्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट करता येतं. याच्या ट्रीटमेंटमध्ये एक ऑपरेशन असतं. ऑपरेशन करून जितका भाग खराब झालेला आहे नाकाच्या आतमधला, डोळ्याच्या खालच्या गालाच्या हाडाचं, डोळा आणि नाकाच्या मधल्या हाडांचं, तितका खराब झालेला भाग ऑपरेशन करून काढणे आणि त्याच्यानंतर बुरशी नाहीशी करण्यासाठी अँटी फंगल ट्रीटमेंट, ज्याला आपण इंजेक्शन एम्फोटेरिसिन म्हणतो, तर तशा प्रकारचं इंजेक्शन सुरू करणं जे जवळपास 20 दिवस द्यावे लागतात, ते सुरू करावं लागतं. जितका हा रोग जास्ती राहील तितकं ट्रीटमेंट पण कठीण राहील आणि खर्चिक राहील. त्यामुळे लगेच जर या रोगाचं निदान झालं तर पेशंटच्या दृष्टीने सुद्धा ते ठीक राहील. त्यांचं कमी छोट्या ऑपरेशनमध्ये कमी खर्चामध्ये त्यांचं ट्रीटमेंट व्यवस्थित करता येईल. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये सध्या कमीत कमी 20 रुग्ण तर आहेतच, कारण माझ्या एका हॉस्पिटलमध्ये जवळपास 7-8 रुग्ण अजून झालेले आहेत. सामान्य रुग्णालयात सुद्धा 10 रुग्णांची माहिती आहे. त्यामुळे असं वाटतं की बहुतेक 20पेक्षा जास्ती रुग्ण सध्या तरी आपल्या जिल्ह्यामध्ये असावेत असा माझा अंदाज आहे.